मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही चॅनलला भले सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण जो कंटेंट आपण कंप्लीट करणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला खूप डिटेलमध्ये तुम्ही बघायचं आहे। एकच काम करा की हा व्हिडिओला आता जर तुम्ही सुरुवात केली आहे तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण आजचा जो टॉपिक आहे मार्केट स्ट्रक्चर, ज्यामध्ये आपण बघणार आहे की हे जे चार्ट तुम्हाला दिसत आहेत, खाली जात आहेत वर येत आहेत नाही का, हे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड तुम्ही शिकलाही असाल कुठून तरी, पण तरीही याच्यातले जे डिटेल पॉईंट आहेत म्हणजे की वर का जात आहे आणि ते खाली कोणत्या पॉईंटवरून खाली येत आहे, हे सगळं याचं मार्केट स्ट्रक्चर आपण आज बघणार आहे की कशा प्रकारे हे वर्क होतं, कोणत्या पॉईंटपासून ही मुवमेंट डाऊन ट्रेंडला करतं आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकली समजेल की या सपोज आता या पॉईंटवर मार्केट खाली पडलं आहे, धरून झाला या पॉईंटला, तर इथून का खाली पडलं, ठीक आहे, किंवा इथून वर का जात आहे, किंवा कोणत्या ठिकाणून याचा ट्रेंड चेंज होतो, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। तर पूर्ण लक्ष देऊन यापुढे बघा, कारण याचे 2-3 पार्ट होतील ब्रेकअप स्ट्रक्चरचे मार्केट स्ट्रक्चरचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेकअप स्ट्रक्चर कंप्लीट करणार आहे। तर नॉर्मली बघायला गेलं तर ब्रेकअप स्ट्रक्चर काय असतं हे थोडक्यात समजून घेऊया। थोडंसं मी काय करतो, मागे जातो चार्टमध्ये आणि तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे हे मार्केट वर्क होते। या ठिकाणापासून आपण मार्केट स्ट्रक्चर आता स्टार्ट करूयात। असं तुम्ही विचार करा की मार्केट आता सध्या या पॉईंटला आहे, ठीक आहे, 3215ला मार्केट आहे। गोल्डचा चार्ट आपण बघतोय, मोस्टली आजकाल लोक गोल्डमध्ये ट्रेडिंग करतात आणि एक लक्षात घ्या, आपण ट्रेडिंगच्या बद्दल चर्चा करतोय, आपण इथे इन्व्हेस्टमेंट किंवा क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक कसे शोधायचे याच्याबद्दल चर्चा करत नाही आहे। आपण बघतोय की ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं आहे। लाईव्ह मार्केट आता 1 तासाचा चार्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शोधत असता त्यावेळेस तुम्ही टाईम फ्रेम कोणती निवडा। जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जर चार्ट बघायचे आहेत तर तुम्ही टाईम फ्रेम वीकली डेली अशी निवडा। मंथली वगैरे खूप लांबपर्यंत जायची गरज नाही, कारण महिन्याचा चार्ट म्हणजे एक कॅन्डल महिन्याची बनायला 1 वर्ष लागायचं आणि 1 वर्ष तुम्हाला मार्केट त्या जागेवर येईपर्यंत तुमचे ॲनालिसिस संपून जाईल तोपर्यंत। त्यापेक्षा डेली वीकली एवढं ठीक आहे। वीकलीमध्ये पण 2-4 आठवड्यात जर तर तुमचा स्टॉक तुमच्या लेवलला आला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये उडी घ्या, नाहीतर त्याच्यामध्ये नादाला लागू नका, ठीक आहे। आता आपण इंट्राडेसाठी कसा चार्ट प्रिपेअर करायचा ते बघूयात। आता सपोज करा 1 डेमध्ये या ठिकाणी मार्केट आहे आणि तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे। नॉर्मली मार्केट स्ट्रक्चरचा रूल काय आहे तर हायर हाय आणि हायर लो हे 2 कन्सेप्ट आहेत। हायर हाय म्हणजे काय असते थोडक्यात जर समजून घ्यायचं झालं तर इथे बघा, अशा प्रकारे मार्केट अप ट्रेंडमध्ये वर जात असेल तर हायर हाय आणि लोअर लो बनवत असते। तर हायर हाय म्हणजे काय, जो वरचा पॉईंट आहे तो हायर हाय असतो आणि जो खालचा पॉईंट आहे तो हायर लो असतो। एकदम सिंपल नाही का, याच्यात काय अवघड करायचं किंवा कॉम्प्लिकेटेड नाही आहे। हायर हाय आणि हायर लो हे आपल्याला मोस्टली प्राइस एक्शनमध्ये शिकवलं जातं, पण जर स्टँडर्ड वेनं जर बघायचं झालं तर हायर हाय म्हणजे काय असतो तर त्याच्यासाठी काही कंडिशन असतात। तर हायर हाय कन्फर्म कधी होतो मित्रांनो, तर ज्यावेळेस 3 गोष्टी घडून येतात त्यावेळेस तो हायर हाय कन्फर्म होतो। कोणत्या गोष्टी, जर मार्केट असं वर चाललंय आणि या ठिकाणी अशा प्रकारे कॅन्डल बनली, कोणती, सपोज आता वर चालले तर ऑब्व्हियसली हिरवी कॅन्डल किंवा तुमचा जो आवडचा कलर आहे त्या कलरची कॅन्डल बनायला पाहिजे। त्याच्यानंतरची मधली कॅन्डल त्याच्यापेक्षा वर बनायला पाहिजे, ठीक आहे, आणि जी तिसरी कॅन्डल आहे ती कॅन्डल अशी या मधल्या कॅन्डलच्या खाली बनायला पाहिजे। आता हे 3 कंडिशन तुम्हाला समजल्या। आता कलरवरती येऊयात। पहिल्या कॅन्डलचा कलर हा ट्रेंडच्या बरोबर पाहिजे। ट्रेंडचा कलर हिरवा आहे तर हिरवीच कॅन्डल पाहिजे किंवा तुमच्या आवडीची। मधली जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा कलर हा ट्रेंडच्या अपोजिट पाहिजे, म्हणजे सपोज आता या ठिकाणी रेड कॅन्डल मी करतो, ही कॅन्डल रेड आहे असं समजूयात, ठीक आहे, ओके, आणि ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डलसुद्धा रेड कलरचीच पाहिजे, ठीक आहे। आता एक याच्यामध्ये चेंज आहे थोडासा, मधली जी कॅन्डल आहे ती तुम्ही ॲक्सेप्टेड धरू शकता दुसऱ्या कलरची, पण जर सेम कलरची असेल तर अतिउत्तम, म्हणजे तुमचं ॲनालिसिस परफेक्ट। आणि जी तिसरी कॅन्डल आहे ह्याचा एक कंडिशन आहे, ही कॅन्डल मधल्या कॅन्डलपेक्षा ह्याच्या लोच्या खाली पाहिजे। लो म्हणजे काय असते, आता ही जी कॅन्डल आहे, कॅन्डल स्टिकचा व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकेल तेव्हा तुमच्या अजून लक्षात येईल, पण आता थोडक्यात सांगतो, ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा जो खाली अशी वीक दिसते ना, ही वीक असते। कलर थोडासा मी ब्लॅक करतो म्हणजे अजून चांगलं समजेल। हां, आता ही जी वीक आहे ना, ही वीक ब्रेक झाल्यानंतर जो कॅन्डल बनतो ह्याची बॉडी क्लोज होते खालच्या दिशेला, तशी जर सक्सेसफुल बॉडी क्लोज झाली तर ती कॅन्डल म्हणजे सक्सेसफुली कॅन्डल आली, ठीक आहे, त्या म्हणतात लोचा ब्रेक होणे। तर अशी कॅन्डल ज्या ठिकाणी 3 कॅन्डल बनतील त्या ठिकाणी तुमचा सक्सेसफुल हायर हाय हा कन्फर्म होतो। सेम वाईस वरसा डाऊन ट्रेंडमध्ये असते। डाऊन ट्रेंडमध्ये जर बघायला गेलं तर मार्केट असं खालच्या दिशेने येत असते असं,
आणि या ठिकाणी कन्फर्मेशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर सिंपल ज्यावेळेस मार्केट असं डाऊन ट्रेंडला आलं ना की डाऊन ट्रेंडमध्ये या ठिकाणी अशी कॅन्डल बनली पाहिजे ट्रेंडच्या डिरेक्शनमध्ये, जसं की रेड कॅन्डल बनणार. दुसरी कॅन्डल जी आहे ती ट्रेंडच्या अपोजिट बनली पाहिजे आणि तिसरी कॅन्डल देखील ट्रेंडच्या अपोजिट बनली पाहिजे. हे कन्फर्मेशन आहे. ठीक आहे. अशी याचा जो हाय आहे ह्या पॉईंट कॅन्डलचा, हा कॅन्डलचा हाय या कॅन्डलने ब्रेक केला पाहिजे. हे 2 कन्फर्मेशन खूप महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. आता एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही, ह्या 3 कॅन्डल बनणं का महत्त्वाचं आहे आणि कशा बनणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे डोंगर दिसला पाहिजे. कसा डोंगर? ही पहिली कॅन्डल जी आहे हे ह्या कॅन्डलपेक्षा थोडीशी वर क्लोजिंग पाहिजे, ही कॅन्डल पण ह्या कॅन्डलच्या वर क्लोजिंग पाहिजे आणि मधली जी कॅन्डल आहे ती सगळ्यापेक्षा खालच्या दिशेला अशी क्लोजिंग पाहिजे. तर एकदम मी सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला हे समजून घ्या आणि हे ध्यानात ठेवा. हे लक्षात राहिलं की तुमच्या बाकी काय एवढं अवघड नाही आहे. अशा 3 कॅन्डल तुम्हाला दिसल्या पाहिजेत. या 3 कॅन्डल दिसल्या की समजायचं की मार्केटमध्ये हायर हाय आणि लोअर लो कन्फर्म झाला. एवढं समजलं की तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा विषय मिटला. एवढंच आहे, जास्त काही नाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे. आता जर तुम्ही बघायला गेलात या ठिकाणी आपण लाईव्ह मार्केटमध्ये शोधायचा प्रयत्न करूयात कशा प्रकारे हे कॅन्डल्स तुम्हाला दिसतात. ठीक आहे. तर बघा आता मी या पॉईंटपासून पकडतो. सपोज मार्केट विचार करा या ठिकाणी मी इथून पकडायला चालू करतो. आता नॉर्मली विचार करा, मार्केट इथून स्टार्ट झालं, ही कॅन्डल आहे, हे बघा या ठिकाणी मी काय सांगितलं 3 कंडिशन आहेत. ठीक आहे. पहिली कॅन्डल बघा, हे बघा ही ट्रेंडच्या डिरेक्शनमध्ये कॅन्डल आहे. ठीक आहे. दुसरी कॅन्डल काय करते, वर जाऊन परत खाली क्लोज झाली आणि तिसरी कॅन्डल ह्या कॅन्डलपेक्षा लोला खालच्या दिशेला क्लोज झाले. जर मी ड्रॉइंग हटवलं तर तुमचे लक्ष देईल. हे बघा ॲक्युरेट म्हणजे अगदी दिसेला अशी क्लोजिंग झालेली आहे, समजते का? हे बघा ही ठिकाणी ही कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल ह्याच्या लोच्या खाली क्लोजिंग आहे. म्हणजे हा कन्फर्म हायर हाय झाला आहे या मार्केटचा. तर असा ज्यावेळेस हायर हाय होतो त्यावेळेस समजायचं की मार्केटमध्ये एक या ठिकाणी एक ट्रेंड नवीन फॉर्म झाला. ट्रेंड किंवा तुम्ही म्हणू शकता की एक स्विंग तयार झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्विंग ह्याच्या प्रत्येक टाईम फ्रेममध्ये होत असतात. तर हा पहिला हायर हाय कंप्लीटेड, यानंतर मार्केट असं वर जातं, तिथून परत खाली या ठिकाणी परत वरती. जोपर्यंत तुम्हाला तो पॅटर्न दिसत नाही 3 कॅन्डलचा तोपर्यंत मार्क करायचं नाही. ठीक आहे. आता तुम्ही विचार कराल या ठिकाणी का नाही, तर एक नॉर्मल थिअरी समजून घ्या. खूप डीप आहे, कोणी एवढं डिटेल सांगत नाही पण मी सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी ही जी कॅन्डल बनली ही मोठी कॅन्डल, तर विचार करा ह्या कॅन्डलचा हाय जो पॉईंट आहे तो हा या ठिकाणी. ठीक आहे. आणि दुसरा या ठिकाणी ही कॅन्डल एवढी पूर्ण बॉडी आहे. म्हणजे या कॅन्डलच्या मध्ये जेवढ्या ह्या 3 कॅन्डल झालेत ना ह्या काहीच कामाच्या नाहीत. कारण का, ही एकच कॅन्डल सांगते की या मधल्या ह्या सगळ्या कॅन्डल आहेत. याचा अर्थ ही एकच कॅन्डल कन्सिडर होते, पूर्ण एकच कॅन्डल आहे. ठीक आहे. ह्या मधल्या 3 कॅन्डलचा काय अर्थ नाही. यानंतर डायरेक्ट ही कॅन्डल कन्सिडर होते. हो का, ही कॅन्डल कन्सिडर होणार आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या कॅन्डलचा ट्रेंड विचारात घ्यायचा. आता दुसरा कॅन्डलचा ट्रेंड कुठे आहे, तर फक्त नजर ठेवायची, तुम्हाला बघायची. आता इथे जर बघाल तुम्ही तर नाही, कुठेच नाही बनला आहे. आणि ऑल राईट, सो ओके, नाही इंटरनल स्ट्रक्चर याला काय म्हणतात, ह्याला इंटरनल स्ट्रक्चर म्हणतात. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय, ज्यावेळेस अशी एक कॅन्डलमध्ये बाकीचे कॅन्डल बनतात ना त्या कॅन्डल व्हॅल्यू देत नाहीत, कारण का एकाच कॅन्डलने सगळ्याला गिळून घेतलेलं आहे, तर त्यामुळे त्याचं एवढं व्हॅल्यू राहत नाही. आता ही बघा ना, ही केवढी मोठी एकच कॅन्डल आहे, तर तुम्ही या सगळ्या कॅन्डलला व्हॅल्यू देणार आहे का या सगळ्या, तर नाही द्यायची. का नाही द्यायची, कारण का ही एकाच कॅन्डलने सगळ्या कॅन्डल ह्या गिळून टाकलेत, त्यामुळे याचा जास्त व्हॅल्यू राहत नाही. हा एकच कॅन्डल कन्सिडर होती. ठीक आहे. त्यामुळे कॅन्डल कन्सिडरेशन खूप महत्त्वाचं असते, हे लक्षात ठेवा. नाहीतर लोक प्रत्येक कॅन्डलला व्हॅल्यू देत बसतात, ते काय कामाचं नाही. एवढं प्रत्येक कॅन्डलला जर बघत बसला तुम्ही तर डोक्याची केस पांढर होण्याशिवाय राहणार नाहीत. आता इथे बघा सेम 3 कॅन्डल फॉर्मेशन झालं, इथे नवीन हाय कंप्लीट झाला. ठीक आहे. आता तुम्हाला हायर हाय कंप्लीट झालेले कसे असतात हे समजलंय. आता मेन आपल्याला शिकायचे म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ज्यावेळेस असा हायर हाय कंप्लीट होतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला, त्यावेळेस क्लिअरली जिथं कंप्लीट झालं का त्यानंतर ज्यावेळेस ती कॅन्डल ब्रेक होते, ज्या पॉईंटला ती कॅन्डल ब्रेक होते तो पॉईंट म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज झालंय. ध्यानात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. ठीक आहे. ज्यावेळेस या 3 कॅन्डलचं फॉर्मेशन कंप्लीट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. आणि ज्यावेळेस हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं त्यावेळेस ज्या कॅन्डलपासून, ठीक आहे, या कॅन्डलपासून ज्या ठिकाणी ब्रेक झाले त्याच्या दोन्हीच्या मधला जो लॉंगेस्ट पॉईंट असेल तो असतो लॉक एरिया. म्हणजे याच्या खाली मार्केट जर गेलं तर मार्केटचा ट्रेंड चेंज होतो, म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडला जाऊ शकतं. एवढं सिम्पल आहे हे, ध्यानात ठेवण्यासारखा विषय. पण याच्यासाठी
अजून एक स्ट्रॉंग कन्सेप्ट आहे ती आपण उद्या बघणार आहे, पण आज तुम्ही ब्रेकऑफ स्ट्रक्चर समजून घ्या, ठीक आहे. ह्याला लॉक्ड एरिया म्हणतात आणि हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता मार्केट परत वरती चाललंय आणि ज्यावेळेस हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर असते त्यावेळेस तुम्हाला परत एकदा ब्रेकऑफ स्ट्रक्चर कन्फर्म झालं की त्यानंतर तुम्हाला दुसरं ब्रेकऑफ स्ट्रक्चर शोधायचं आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आहे. त्यानंतर जिथे हे ब्रेक झालं आहे ना त्या ठिकाणी ब्रेकऑफ स्ट्रक्चर असणार. ब्रेक कसं होणं गरजेचं आहे, सक्सेसफुली कॅन्डल क्लोज, म्हणजे वीक वगैरे नाही. वीक म्हणजे हे कांड्या नाही पाहिजेत, बॉडी क्लोजिंग पाहिजे. या ठिकाणी हे बघा, ही कॅन्डलनं बॉडी क्लोज दिली आहे वरच्या दिशेला, म्हणजे या ठिकाणी सक्सेसफुली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न आहे, म्हणजे कंटिन्यू मार्केट त्या ट्रेंडमध्ये आता वरती जाणार आहे. आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर त्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ज्या कॅन्डलपासून ज्या कॅन्डलपर्यंत झाला आहे त्या दोन्हीच्या मधला जी लॉंगेस्ट कॅन्डल असेल किंवा जे लॉंगेस्ट डिस्टन्स आहे तो आत्ताच्या लॉक्ड एरिया म्हणजे खालचा जो मगाशी होता तो शिफ्ट होतो इथं. म्हणजे हे कधी फायद्यात येतं, ज्यावेळेस तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री घेता आणि तुम्हाला स्टॉप लॉस वाढवत जायचं आहे वरच्या दिशेला, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे स्टॉप लॉस वाढवू शकता. म्हणजे सपोज ब्रेकअप स्ट्रक्चर झाला आणि तुमचा ट्रेड इथेच कुठे खाली घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी लॉक्ड एरियाला तुमचा स्टॉप लॉस होल्ड करू शकता. आता या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर झालं, सेम स्ट्रक्चर तुम्हाला पुढे चेक करत राहायचं, ठीक आहे. आता ही कॅन्डल, या कॅन्डलमध्ये ही छोटी कॅन्डल आहे, इग्नोर करा, याचा विषय सोडून द्या. दुसरी कॅन्डल ही बनली आहे, पण ब्रेकअप स्ट्रक्चर झाल्यामुळे ऑलरेडी मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये, तर तुम्हाला आता पुढचा एखादा ट्रेंड शोधायचा आहे ब्रेकअप स्ट्रक्चरचा. आता इथे बघा, इथे तुम्ही विचार कराल सेम या ठिकाणी मार्केट एवढी मोठी कॅन्डल बनली आहे, पण या कॅन्डलच्या आतमध्ये किती कॅन्डल आहेत बघा. ही कॅन्डल मी इथून मार्क करतो, ही कॅन्डल एवढ्या, ठीक आहे, एवढ्या सगळ्या कॅन्डल याच्या आतमध्ये. म्हणजे तुम्हाला ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क करायचा आहे का, बिलकुल नाही करायचा, सोडून द्यायचा विषय, पुढच्या कॅन्डलला शिफ्ट व्हा. आता या ठिकाणी बघा, ही कॅन्डल झाली, ही कॅन्डल झाली, ही कॅन्डल झाली, या ठिकाणी तुम्ही ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क करू शकता. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण सिंपल आहे दोस्तांनो. ही जी कॅन्डल आहे पहिली, ती कॅन्डल या कॅन्डलपेक्षा छोटी आहे. दुसरी कॅन्डल, ही कॅन्डल या कॅन्डलपेक्षा वरती जाऊन क्लोज झाली, आणि जी तिसरी कॅन्डल आहे ती वीक बनून खाली आली, ठीक आहे. जर ही तिसरी कॅन्डल या ठिकाणी असतं नाही या ठिकाणी तर आपण मार्क केलं नसतं, पण ही कॅन्डल राईट साईडला आहे, राईट साईडच्या कॅन्डलचा ट्रेंड त्याच्यापासून पुढे चालू होतो, मागचा काही व्हॅल्यू राहत नाही, ठीक आहे. तर ही सक्सेसफुली आपण या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क करू शकतो. तर काय करायचं तुम्हाला, सिंपल या ठिकाणी देखील नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क करायचं आहे, ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर ब्रेक किंवा ब्रेकअप स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकता. परत सेम स्ट्रक्चर चालू झालं, या दोन्हीच्या मधला जो लॉंगेस्ट डिस्टन्स आहे तो तुमचा लॉक्ड एरिया, म्हणजे या ठिकाणपेक्षा मार्केट खाली गेलं तर तिथून मार्केटचा ट्रेंड चेंज होणार आहे, हे लक्षात राहायचं आहे. तर आता आपण बघू शकतो, तुम्हाला मी एवढ्यातच सांगितलं. हे बघा, आता बघा आपण 3 गोष्टी मार्क केल्या. हे बघा, इथे ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क केलं, या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क केलं आणि या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क केलं. आणि मी काय सांगितलेलं, ब्रेकअप स्ट्रक्चरचा लॉक्ड एरिया जर तुटला तर मार्केट खालच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू करतं. तुम्ही बघू शकता, जे मी सांगितलं तेच घडलेलं आहे. इथं एरिया तुटला, तिथून पुढे मार्केट खालच्या दिशेला पळायला चालू केलं आहे. आता जर आपण अजून डाऊन ट्रेंडमध्ये मार्क करत गेलो ना इथे खाली, तर अजून इथे पण कुठेतरी ब्रेकअप लॉक्ड एरिया तुटेल आणि परत मार्केट वर जाईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जेवढं हे स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे मार्क कराल मित्रांनो, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी समजणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे ब्रेकअप स्ट्रक्चर बघितलेलं आहे, कशा प्रकारे ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क करायचं आहे, 3 कॅन्डलचं फॉर्मेशन काय आहे हे तुम्ही आज लिहून काढा, पॉईंट करा, नोट डाऊन करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं लॉक्ड एरिया तुटल्यानंतर काय होतं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल. त्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर, आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर सांगण्याचा प्रयत्न करेन. आजच्या दिवसामध्ये जे आपण ब्रेकअप स्ट्रक्चर बघितलं आहे हे तुम्ही नोट डाऊन करा. नसेल समजलं तर व्हिडिओला परत बघा, मी खूप चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण एवढं सोपं कोण मार्केटमध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर तुम्हाला सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की कोणालाच कळत नाही की ब्रेकअप स्ट्रक्चर नक्की होतंय कुठे, ठीक आहे. काही बनवतात कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न, 2 कॅन्डल 4 कॅन्डल, काही नसते, एकदम इझी आहे. आणि जेवढं इझी कराल तेवढं इझी आहे, ठीक आहे. नाहीतर वाकड्यात घुसला मार्केटच्या की तुम्हाला ते मार्केट म्हणतात ना, ते उलटं सुलटं करल्याशिवाय सोडत नाही. तर जेवढं सोपं करेल तेवढं सोपं समजून घ्या. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर मी समजून सांगेन. तर व्हिडिओ मोठा होतोय, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.